फार कमी पैसे एवढेच जर का त्या आमदार बाईला दिले ना जाग्यावर जीव घेईल ते आपला. कसलं लालची आहे हो डॉक्टर तुम्ही? एवढं जीवावर बेतलंय तरी पैशाची हाव सुटली नाही ना. आपल्याकडे एवढं पैसा आहे, मग त्यातलं आमदार बाईला दिलं तर काय होतंय? डिंपल, आपल्याकडचे सगळे पैसे जर का तिला दिले तर मग आपल्याकडे काय राहिलं? परत शून्यापासून सुरुवात करावी लागेल आपल्याला. बाय, मग काय करायचं ठरवलंय तुम्ही? नाम्याला लवकरात लवकर जेलच्या बाहेर काढलं पाहिजे. त्याच्या पतसंस्थेतूनच काहीतरी आता जुगाड होऊ शकतो. बजा 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 थांब. बोला की डॉक्टर. मला तुझ्याकडून मदत हवी आहे. नाम्याला आपल्याला बाहेर काढायचंय ना. हो, ह्या कामासाठी तर एका पायावर तयार आहे मी. जेव्हा भावाचा दोस्त आहे हो माझा ते, आणि त्या इन्स्पेक्टर जाम करणं त्याला येण्याकारण अडकवून ठेवले. त्याला सोडवा काय पण करू. हो, त्यासाठीच प्रयत्न करतोय मी. नाम्या जेलमध्ये हे मला सुद्धा बघवत नाहीये. नाम्या माझ्याही जवळचा होता. तुला माहितीये, समोरच्या माणसाला जर का त्रास होत असेल तर त्याचा दुप्पट त्रास मला होतो. आणि असंही मी त्याला शब्द दिला होता जेलच्या बाहेर काढीन म्हणून. आता त्याच शब्दाला जागण्याची वेळ आली. तुला मी सांगतो तेवढंच कर. सांगा फक्त काय करायचंय. त्याला सोडवायचं असेल, जेल फोडायचं असेल का नाही, फक्त सांगा. जेल फोडतून त्याला पळवून बाहेर घेऊन येतो. बजा, हे असं काही करण्याची गरज नाहीये. अरे, जे काम सुई नव्हतं तिथे तलवार कशाला काढायची? मी सांगतो तेवढं कर. वाईकर, या सोनूचा खून ती डॉक्टरच्या मागे लग्नासाठी लागली होती म्हणून झालाय की तिच्या प्रॉपर्टीसाठी झालाय? एकदा चौकशी करायची. साहेब साहेब नमस्कार. आज सोबत कुणी नाही? रॉकेलचा डबा, माचीस कुठे आहे सगळं? हे सगळं कशाला करायचं? डॉक्टर सुटलं की. मग आता काय काम आहे आमच्याकडे? अहो, ते माझा दोस्त आहे का नाही नाम्या, ते इकडं जेलमध्ये आहे. त्याला जरा भेटायचं होतं म्हणून येऊ का त्याला भेटून पटकन? का? गावात नाही का नाही तेव्हापासून काय गावात कर मला झालं. त्याला आम्ही सोडलं दुसरं कोणीच नाही हो. आम्हीच त्याची फॅमिली आहो. त्याला म्हणजे भेटलो बोललो तर त्याला बरं वाटेल ना. येऊ का भेटून? बॉडी मस्त आहे. पहिलवान आम्ही घेतला. किती बैठका काढतो रोज? 100. 150 काढ आता. 100 तुझ्या 50 दोस्तासाठी. 1 2 3 4. एकशे 50. खरंच तुमचं लय उपकार झालं. मला राहायचंय, तुम्हाला बाहेर काढा बाबा, मला बाहेर काढा. नाम्या, ओ नामा शेठ. बजा बजा, तू इथं काय अवस्था करून घेतलीस नाम्या? तुला ते लोक मारत तर नाहीत ना? नाही म्हणजे त्रास देत नाहीत ना? हा, सांग की. नाही, मारत नाही. ठीक आहे. गावातल्या लोकांची नाही आठवलं तर तुझी नाही आठवलं तर माझं कसं आहेस तू? कसा असणार आहे माकडा? लय एकटे वाटते बघ गावात. लहानपणापासूनची आपली मैत्री लागा. तू नाहीस का नाही? गावातले चुकल्यासारखं वाटते बघ. माझी भीतीच अवस्था झाली. मला नाही वाटत हे लवकर सोडताल मला. डॉक्टर सुटलं, मी अडकलो माझ्या. पतसंस्था उघडली तेव्हा वाटलं आईला अभिमान वाटला असेल, पण त्याच पतसंस्थेने तोंड काळ करायची वेळ आणली माझ्या. बरं झालं आई जिद्दी नाही. तिने ही अवस्था बघितली असती ना तर तिथेच जीव सोडला असता. हार काय बोलतोस तू? अक्कल आहे का तुला महाकडा? मावशी जिथे असत त्याला विश्वास नसता का? हा, आम्हाला विश्वास नाही तुझ्यावर.
आम्हाला तुझ्या 100% विश्वास आहे. लगा गावातल्या एका माणसाला पण तो एका रुपयानं कधी फसवलं नाही. तुझा काहीच दोष नाही बघ. नाही, आता काही झालं तरी आम्ही तुला सोडवू म्हणजे सोडवूच, बजरंगाची शपथ. नाही सुटणार मी, शपथ सोड. हे आता शपथ सुटन तुला हितनं सोडवल्यावरच. मर्दा, हिंमत नको हारू. अख्खं गाव आहे तुझ्या बरोबर, मी आहे तुझ्या बरोबर. नाही, तुला आम्ही हितनं सोडू म्हणजे सोडूच. एका साहेब, लय उपकार झाला तुमचं मनापासून. हे असे उपकार मी नेहमी नेहमी करत नाही. तू त्या डॉक्टरच्या नादाला लागून जे करतोयस ना, आंदोलन वगैरे वगैरे, बंद कर. आपल्याला घरी संसार आहे हे ध्यानात असू दे जरा. नाही तर जाशील आतमध्ये नामासारखा. आहे का साहेब? अहो, मी काही केलंच नाही तर घाबरू कशाला? नाही, नाम्यानं पण काही बी नाही केले. तुमची काहीतरी चूक झाली बघा. गावातल्या एका पण माणसानं नामाच्या विरोधात कुठली कंप्लेंट नाही केली. ते तुमच्या त्या हवालदारानं तक्रार केली नाम्याच्या विरोधात. ते तुम्हाला मागे घ्यावे लागणार म्हणजे लागणारच. अरे वा, तू पण माणसं घेऊन यायला लागलास. खम्मा गणे, काय आमचं गावकऱ्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, विश्वास आहे. तुम्हाला नाही कळणार ते. हवालदार साहेब, इकडे. तुम्ही नाम्याच्या पतसंस्थेत पैसे पाचपट करायला टाकलं होतं आणि नाम्यानं तुम्हाला ते परत दिलं नाहीत, ही तुमची तक्रार आहे ना? इकडे. हे कोण आहे? नाम्याच्या पतसंस्थेमधला क्लर्क. तुझ्या हस्ते पैसे दे. 5 पट पैसे तुम्हाला देतोय, 5 पट. नोंद करून घे. सही. तुम्हाला तुमचे पैसे मिळाले? हो. आता जरी तुमची काही तक्रार नाही ना? नाही. झालं तर मग बघा साहेब, ज्या गोष्टीसाठी नाम्याला तुम्ही अटक केली होती ती गोष्टच मिटली आहे, तक्रारच नाहीये. सोडावं आमच्या नाम्याला. एकाचे पैसे मिळाले फक्त, बाकीच्यांचं काय? ज्यांना पैसे पाहिजेत ना त्यांनी तक्रार करा, ताबडतोब पैसे मिळतील. स्कीम चालू आहे इथे. साहेब, नाम्याला आम्ही त्याच्या लहानपणापासून ओळखतो. तो तसं नाही करणार. नाम्या सुटला की आम्हाला पैसे मिळणार याची खात्री आहे आम्हाला. पळून गेला तर असं होऊच शकत नाही आयुष्यात कधी. हा, आम्ही का नाही माणसं ओळखायला कधी बी चुकत नाही साहेब. बघा साहेब, नाम्याविरोधात आता कोणाचीही तक्रार नाही आणि तक्रार नसताना कोणालाही कोठडीमध्ये ठेवणं कायद्यानं गुन्हा आहे. सोडा. अरे नाम्या, काय करतोस तू? तुम्ही दिलेला शब्द खरा केला डॉक्टर. तुम्ही खरंच देव माणूस आहात. हे तुम्ही मला म्हणायचं, मी तुम्हाला अडवणार नाही. बाकी बरं आहेस तू? हो. जेव माणसाचा. चल बार. हे देव माणूस, तुला वाटलं असेल तू सुटलायस. ती रंगीत तालीम होती. खरा खेळ तुला दाखवतो लवकरच. साहेब, काय बोलताय तुम्ही? बरं, येतो मी. काळजी घ्या. डिंपे, अगं म्या काय म्हणत होते, म्हणजे म्या नाही, आक्का म्हणत होत्या त्या इन्स्पेक्टरनं म्हणे डॉक्टरांकडे लाच मागितली, असं कोर्टात कबूल बी केले. आणि डॉक्टरांकडे एवढं पैसा असल्याशिवाय हे शक्य नाही असं पण आक्का म्हणत होत्या. आणि ती इन्स्पेक्टर
डॉक्टरांनी लपवलेलं पैसे हुडकायला आलो होतो. मम्मी ह्यात त्या तुझे कान भरवते आणि तू तिचं ऐकत बसते व्हय? अगं डॉक्टर देव माणूस आहेत, ते कशाला असं करते? अगं पण डॉक्टरांकडे एवढं पैसे कुठं येत्याल? मला ना कामात मी चालली. डिंपे थांब जरा, मला खरं खरं सांग, तुम्ही दोघं आमच्यापासून काही लपवत तर नाही ना? आणि डॉक्टर चुकीच्या मार्गाने पैसा नाही ना कमवत? मम्मी अगं तू काय बोलतेस, कोणाबद्दल बोलते याचा तरी विचार कर. ही जर गोष्ट डॉक्टरांनी ऐकली ना तर वाडा सोडून जातील ते. तू काल आलेला जामकर त्याच्यावर तू विश्वास ठेवती, पण तुला डॉक्टरांवर विश्वास नाही. अगं मला तसं म्हणायचं नव्हतं, मी जी ऐकलं ती सांगितलं ना. काय सांगायची गरज नाही. मी स्वतः गेली होती ना कोर्टात, त्या जामकरनी डॉक्टरांची माफी मागितली हे सांगितलं का त्यानं? अगं डॉक्टरांनी आपल्यासाठी एवढं केलंय, या वाड्यासाठी एवढं केलंय, तरी बी तू त्यांच्यावर डाऊट घेतेस. एवढं तरी विचार करायचा ना, ह्या वाड्याचं जावई आहेत ते. अगं माझ्या मनात बी तसं आलं नाही, काळजी वाटली. मग राहू दे हा, तुझी काळजी चांगलीच कळते, एवढी काळजी करायची गरज नाही. एवढा उशीर झाला तरी अजून आले कसे नाही? कुठे राहिले असतील? फोन करू का त्यांना? नको, राहू दे. या माणसाला कुठे कळते माझी काळजी, परत माझ्यावरच खेकसतील. त्यांना यायचंय तेव्हा येऊ दे, माझं मी जाऊन झोपते. या दादा या या. चला. घरात नको, इथंच बोलू. यंदाच्या निवडणुकीला तुम्ही हलक्यात घेऊ नका. ऑपोजिशन वाले पूर्ण ताकदीनिशी उतरले. तसे मागच्या 5 वर्षामध्ये विशेष दाद द्यावी असं एकही काम आपल्याकडून झालेलं नाही. त्यामुळे मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी यावेळेस पैशाचा पूर ओतावा लागेल. मला असं कळालंय की ऑपोजिशन वाल्यांनी फंडाची सगळी तयारी आधीच केली. आपलं काय? आपली सुरू आहे. होईल होईल म्हणजे कधी होईल? कधी करणार आहात तुम्ही? तिकीट पाहिजे ना? यंदा पक्षाने बायकोऐवजी मला तिकीट द्यावं यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि प्रचाराचं मी बघेल. पैशाचा सगळा बंदोबस्त मी बायकोला करायला सांगितलाय. आणि समजा तुमच्या बायकोला नाही जमलं तर? नाही जमलं तर जीव घेईल मी तिचा. काही करून पैसा उभा करेल. तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. फक्त ते तिकीटाचं काय ते बघा. बिलकुल. डॉक्टर लवकरात लवकर काहीतरी करा. घरातल्यांना तुमच्यावर संशय लागलाय. काय? कुणाला संशय आलाय? मम्मीला. मला म्हणत होती डॉक्टर काही काम करत नाही, मग त्यांच्याकडे एवढं पैसे कुठनं येतात, पैसे कसं कमवतात. त्यात जामकरनं तुमच्याकडे लाच मागितली ना, म्हणजे डॉक्टरांकडे पैसा असणारच असा तिला संशय आलाय. तू काय सांगितलंस मग? म्या काय सांगणार आहे, म्या कसं तरी भांडण केलं आणि हा विषय निस्तारून नेलाय. पण डॉक्टर मला हे रोज रोज असं करायला जमणार नाही. काय आहे तो जमिनीचा व्यवहार करून टाका आणि हा विषय संपवून टाका. ठीक आहे, बोलू आपण नंतर. माझं जरा अर्जंट काम आहे. काय काम आहे? एक महत्वाचं काम आहे. काय काम आहे? डिंपल, प्रत्येक गोष्ट तुला सांगणं गरजेचं आहे का? वय, कारण म्या तुमची पार्टनर आहे, त्यामुळे तुम्ही मला सगळं सांगितलं पाहिजे. मागच्या वेळेस सोनूला पिकनिकला घेऊन गेले, ती तिथं बेशुद्ध पडली गोष्ट सांगितली तुम्ही मला. त्यामुळे कोर्टात किती तोंडावर पडले मी. त्यामुळे तुम्ही आता जे काय असेल ना ते मला सगळं खरं खरं सांगा. हे बघ, गोष्ट सांगण्यासारखी असती, गरजेची असती तर सांगितलं असतं. नाही ना गरजेचं, मग म्या तुमच्या सोबत येणार. डिंपल, तू तिकडे येऊन काय करणार आहेस? उगाच संशयाला तर घोळ होईल. आणि तुम्ही घोळ घातला ना तर तुम्हाला निस्तारावं लागत. त्यामुळे मी तुमच्या सोबत येणार म्हणजे येणार. डिंपल, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. मग मला तरी कुठं वाद घालायचा आहे? मी एकदा सांगितलं ना मी येणार आहे. चल. आता इथं का आलोय आपण? आता खड्डा का खणताय? सोन्याचं बिस्किट. डॉक्टर कोणी बघितलं तर घेऊन जात्याल. काय चाललंय तुमचं? डॉक्टर, हा फुलचंद शेठ आहे ना?
म्हणजे हा सोन्याचं बिस्किट काढणार आणि आता तिथं पैसे ठेवणार वय तू भारीच की. हा माझं प्याद आहे. उद्या जर का पोलिसांना सोन्याची बिस्किट सापडली तर याच्याकडे सापडतील, माझ्याकडे नाही. एवढी चांगली संधी असताना पण तुम्ही असं एक एक सोन्याचं बिस्किट का ठेवताय? तुम्हाला माहित आहे ना तुम्हाला पोलीस पकडणार नाही, मग डायरेक्ट हात मारायला काय होते? झालं तुझं ज्ञान पाजळून. तुझ्या डोक्याने जर का वागत राहिलं ना तर दुसऱ्या मिनिटाला गाव सोडून जावं लागेल. मॅडम बोलवलं? तुम्ही कोणासाठी काम करतात? तुमच्यासाठीच. मग ज्या गोष्टी आम्हाला तुमच्याकडून कळायला पाहिजे त्या बाहेरून का कळतात? पक्षात काय चर्चा चालू आहे तिकिटाबद्दल? मॅडम कसली चर्चा? कसली चर्चा? तुम्हाला खरंच माहिती नाही की आम्हाला सांगायचं नाहीये? हे बघा संपत, तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाहीये आम्हाला सोडून. त्यामुळे पटकन बोला काय चर्चा चालू आहे. आम्हाला माहिती आहे ती तुमच्यापासून लपलेली नसणार आहे. बोला पटकन. यंदाचं तिकीट तुम्हाला मिळालं नाही पाहिजे यासाठी साहेब प्रयत्न करतायत. ते माहिती आहे आम्हाला. यावर तुम्ही काय सल्ला देणार? आत येऊ मॅडम. पैसे आणलेत का? हो. एवढेच? मी तुला किती सोन्याची बिस्किटं दिली होती? त्याच्या निम्मेही नाहीये हे. नाही मॅडम, ते माझ्याकडे वेळ फार कमी होता. एवढ्या वेळात एवढं शक्य झालं. मला आणखी थोडा वेळ लागेल. तुला कळते तू काय बोलतोय? वेळ नाही माझ्याकडे. एक तर तिकीट. संपत, बस. मॅडम, तुम्हाला काही बोलायचं आहे का? नाही, तुमच्या मनात काहीतरी चलबिचल तर चालली आहे. तुमच्या चेहऱ्यावरून कळतंय. कोणाबरोबर बोलावं, कोणापाशी व्यक्त व्हावं हे कळत नाहीये का? नाही, तसं नसेलही. मला फक्त वाटलं असं. अवघ्या 22 वर्षांची होते माझं लग्न झालं तेव्हा. माझं लग्न झालं तेव्हा माझा नवरा नगरसेवक होता. पण मला माहिती नव्हतं की लग्नानंतरही तो राजकारणीच राहील. माझा नवरा नाही राहणार. त्याची सत्तेची हाव हळूहळू एवढी वाढत गेली की तो मला बायको कमी आणि त्याच्या हातातला प्यादा म्हणून वापरायला लागला. राजकारणासाठी माझा उपयोग करायला लागला आणि मी ते सगळं निमूटपणे सहनही करत गेले. इथली सीट जेव्हा महिला आरक्षित आहे हे कळल्यावर माझी इच्छा नसतानाही त्यांनी मला निवडणुकीसाठी उभं केलं आणि मी आमदार म्हणून निवडून आले. खरं तर लोकांना वाटत असेल ना, ही आमदार आहे, हिला काय कमी आहे. पण राजकारणात मला कधीच यायचं नव्हतं. आपला सुखाचा संसार असावा, आपल्या मुलांना अंगा खांद्यावर खेळवावं, त्यांच्यावर चांगले संस्कार करावे, हीच माझी छोटी आणि साधी अपेक्षा होती. पण काय ना डॉक्टर, जिथे अपेक्षा आल्या तिथे अपेक्षा भंगही आला. नियतीने अशा टप्प्यावर आणून उभं केलंय मला. आता या राजकारणाची सवय झालीये मला. राजकारणातून बाजूला झाले तर आपल्यावर राजकारण होईल असं वाटतं. आता कुठे या घरात मान सन्मान मिळतोय आम्हाला. तो जाऊन परत आमच्या नवऱ्याच्या हातातला प्यादा आम्हाला व्हायचं नाहीये. डॉक्टर, हे टाळण्यासाठी पैसे किती गरजेचे याचा अंदाज आला असेल तुला. तुझ्या शब्दावर अख्खं गाव उभं राहतं. पतसंस्था हाताशी आहे तुझ्या. तू एकमेव असा व्यक्ती आहेस जो पुन्हा आमच्या आमदारकीचं स्वप्न पूर्ण करू शकतोस. मॅडम, मला तुम्हाला मदत करायला आवडेल.
पण माझा काय फायदा? फायदा, तू पुन्हा जेलमध्ये जाण्यापासून वाचशील आणि पोलीस नेहमीच तुझ्यापासून दूर राहतील. हाच तुझा फायदा. मॅडम, तुम्ही आमदार झालाच म्हणून समजा. शब्द आहे माझा. मग डील पक्की? एकदम पक्की.